ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग हा खूपच जास्त जबरदस्त होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी विशेष महत्त्वाची सूचना, ठरलं तर मग मालिकेचा पहिल्यांदाच रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवर देतो बाकी चॅनलच्या तुलनेमध्ये. पण त्यानंतरही काही कमेंट्स अशा येतात की तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओ कॉपी करता. सो तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर त्यामध्ये मला आनंदच आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करू शकता. पण जर प्लीज इथे येऊन कमेंट्स करून जर दुसऱ्यांची नावं सांगून असं म्हणत असाल की तुम्ही त्यांचा व्हिडिओ चोरताय, त्यांचा टोन चोरताय, तर हे तुमचं चुकीचं आहे. कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या मेहनतीवर काम करत असतं, जसं की मी आणि समोरची व्यक्तीसुद्धा. तर तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर तुम्ही छान कमेंट्स करू शकता किंवा व्हिडिओला लाईक करून तुम्ही तुमचा प्रतिसादही नोंद करू शकता. तर मग आज वेळ न घालवता आपल्या भागाला सुरुवात करूया. इकडे मात्र प्रियाचं आता खूपच जास्त सुरू असतं. म्हणजे प्रिया आता उगाच ना काही कारणं सांगत असते. माझ्या घरात पैशांची कमी आहे, मग मला जॉबची गरज आहे. मग तो आता तिला त्याच्या कंपनीमध्ये फॅशन डिझायनिंगचा जॉब देत असतो आणि त्याच वेळेला तो तिला म्हणतसुद्धा असतो की तुला कामावर यायला नाही जमलं तर ठीक आहे, तू त्यापेक्षा एक काम कर, तू घरात राहूनही हे काम करू शकतेस, असंही आता म्हटलं जात असतं. इकडे सायलीच्या फोनवर कंटिन्यू कल्पनाचा कॉल येत असतो. बिचारी कल्पना आता सारखा कॉल करूनच आता विचारायचा प्रयत्न करत असते की कधीपर्यंत तुम्ही येणार आहात. पण अजून तरी काही इकडे सायली अर्जुन फोन उचलत नसतात, कारण सायली अर्जुनला प्रिया काय बोलते नाहीच ऐकायचं असतं. दुसरीकडे आता प्रियाच्या हातातनं चुकून कॉफी पडलेली असते इकडे असणाऱ्या अधिराजच्या त्या अधिराजच्या टी शर्टवर कॉफी पडल्यामुळे ती आता त्याला अगदीच ते पुसून वगैरे देत असते आणि हे सगळं ना चुकूनच झालं असं म्हणते आणि त्याच्या जवळ यायचा प्रयत्न ती करत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन हे बोलत असतात. सायलीला या सगळ्या गोष्टींचा खूपच जास्त राग येत असतो. म्हणजेच ना ती म्हणत असते की मुळात येत ना मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतच नाही. किती विचित्र प्रकार आहे हा. मुळात ना बघा ना किती विचित्र बोलते ती. म्हणजे एवढं लग्न झालेलं असताना सुद्धा त्याच्या जवळ इतकं जाते, हे किती चुकीचं आहे असं देखील आता सायली अर्जुनला म्हणत असते. पण या निमित्ताने का होईना आपल्याला अश्विन भाऊजींच्या समोर हिचं खरं रूप तर आणता येईल, हेही आता सायली बोलून दाखवत असते. अर्जुन म्हणतो की हो, याआधीसुद्धा हिने असेच कारनामे केलेले आहेत, पण आता नाही, ही आता अशी वाचू शकणार नाही आहे. काही झालं ना तरीसुद्धा हिला आता आपण चांगलंच अडकवायचं, हे तर आता त्यांचं नक्की झालेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी नक्की होतात ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं अस्मिता आणि चैतन्य दोघंही जण बोलत असतात. त्याच वेळेला अस्मिताला जे काही वाटत असतं सचिनबद्दल ते सगळं तिने चैतन्याला सांगितलेलं असतं. चैतन्य आता तिला म्हणतो की तुला एवढा विश्वास नाही वाटत आहे त्या माणसावर, तर मग तू हे सगळं का नाही बोलत. त्यावर मात्र आता अस्मिता म्हणते की बघ, तो दाखवताना मला फक्त दाखवतो की माझ्यासोबत आहे, त्याला बाळाची काळजी वगैरे वाटते हे सगळं, पण मी ओळखून आहे ना त्याला, तो फक्त नावाला माझ्याबरोबर इथे राहतोय. त्याला ना सगळ्यात जास्त प्रेम आहे ना फक्त त्या साक्षीवरच आहे आणि तिचा पैसा यावरच तो प्रेम करतो, असंही आता इकडे अस्मिता चैतन्याला बोलत असते. मग चैतन्य हा अस्मिताला म्हणतो की मी काय म्हणतो, तुला एवढं वाटतं ना अस्मिताताई, तू एक काम का करत नाही, या सगळ्याबद्दल तुझ्या आईबाबांसोबत का बोलत नाही, कारण त्यांनाही बरंच वाटेल. एवढे दिवस ती सगळीच जण तुला तेच सांगतायत ना की तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. पण आता अस्मिता सांगते की मलाही तेच वाटतं, पण आता ना सध्या तरी मी शांत बसणार आहे. त्याचा जे काही चालढाल चालू आहे ती बघायची आहे मला, तो कुठपर्यंत जातो, काय करतो. पण आता अस्मितामध्ये झालेले बदल ना खूपच जास्त आवडलेले असतात इकडे असणाऱ्या चैतन्याला. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं अधिराज, अर्जुन आणि सायली हे आता बोलत असतात. त्याच वेळेला अधिराज बोलत असतो की कसली लोचट मुलगी आहे यार ही, असली मुलगी कुठेच मी पाहिली नव्हती, एवढं किती खोटं बोलू शकते, म्हणजे ती नवऱ्याला सुद्धा किती फसवते, हे सुद्धा आता इकडे अधिराज अर्जुनला बोलत असतो. त्यावर अर्जुन म्हणतो हे तर काहीच नाही, पुढे बघ काय होणार आहे ते. म्हणजेच ना हे तर आता काहीच नाही आहे, मी ह्या सगळ्या त्रासातून गेलोय, ती मला सुद्धा ना असंच टॉर्चर करायची. म्हणजे मी झोपेत उठल्यावर माझ्या बाजूला येऊन बसायची, मला कपडे सिलेक्ट करून द्यायची, नको त्या ठिकाणी माझ्या जवळीक साधायचा प्रयत्न करायची. तिला काय तर म्हणे माझ्याशी लग्न करायचं होतं, पण माझं लग्न
लग्न सायलीसोबत झालं म्हणून तिचा तो प्लॅन फसला आणि त्यानंतर तिने ना लग्न माझ्या भावासोबतच केलं. म्हणजे पैशांसाठी ही मुलगी कुठच्याही थराला जायला तयार आहे. तर हो, असंच आहे. पैशांसाठी ना ही कुठच्याही थराला जाते आणि तिने आतासुद्धा तसंच काम केलं आहे. म्हणजे पैशांसाठी तिने आता तुमचा वापर केलेला आहे असं सायली अधिराजला सांगत असते. अधिराज म्हणतो की आता तुम्हाला एक काय भरपूर अशा व्हिडिओ भेटतील. तर सायली म्हणते की आम्हाला ना आमच्या अश्विन भाऊजींचे डोळे उघडून द्यायचे आहेत आणि त्याचसाठी आम्ही हे सगळे काही प्रयत्न करतोय. आणि मुळात आहे ना ती इतकी नालायक असेल ना की गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे काढून तुम्हाला भेटायला येते. दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती जात असते आणि गाडीत आपल्या पिशव्या वगैरे ठेवते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिने तर गळ्यात मंगळसूत्रच घातलेलं नाही आहे. मग ती आता विचार करते की गळ्यात निदान मंगळसूत्र तरी घालूया आणि म्हणूनच मग ती आता मंगळसूत्र घालायचं ठरवत असते. पण तेव्हाच ना ती आपलं पर्स उघडून बघते तर तिच्या पर्समध्ये ना आता काही तिचं जे छोटं पाकीट असतं ना ते नसतं. मग छोटं पाकीट नसल्यामुळे आता तिची चिडचिड होऊ लागते आणि तिलाही कळत नसतं की आता काय करावं. म्हणून ती आता पुन्हा त्या हॉटेलमध्ये जायचा विचार करू लागते. दुसरीकडे आता अर्जुन, सायली आणि त्याचसोबत अधिराज हे बोलत असतात. तिघही जण बोलत असतात तेव्हाच तिथे आता प्रिया आलेली असते आणि प्रियाचा धक्का ना एका वेटरला लागतो. प्रियाच्या पायावर कोल्ड्रिंक पडतं. त्यानंतर प्रियाचा कांगावा सुरू होतो. पण प्रियाच्या ह्या कांगाव्यामुळेच ना अर्जुन आणि सायलीला कळतं की ही पुन्हा इथे आलेली आहे. मग अधिराज, अर्जुन, सायली बसलेली असतात. तिकडनं अर्जुन अधिराजला लवकरात लवकर पाठवून देतो. अधिराज तिथे पोहोचतो आणि मग त्या प्रियाला म्हणतो की काय झालं आहे. मग ती म्हणते की काय नाही बघ ना, मी इथून जात होते तर ह्याने ना माझ्या अंगावर ना कोल्ड्रिंक पाडलं बघ ना. मग आता खरं तर ती तिचं पाकिट विसरलेली असते म्हणून ती रिटर्न आलेली असते. पण ती आता मुद्दामच ना अधिराजला खोटं सांगते. अधिराज आता म्हणत असतो की काय झालं, काही इश्यू झाला आहे का. त्यावरती म्हणते की नाही ना, ऑलरेडी यायला उशीर झाला आहे आणि त्यामध्ये ना मला आता डायरेक्ट कॅब करून जावं लागणार आहे. त्यात मला आता 150 रुपये तरी एक्स्ट्रा जातील असं काहीसं ती म्हणते. त्याच वेळेला तिच्या साडीवर कोल्ड्रिंक पडलेलं असतं म्हणून ती अधिराजला आता जरा तिकडे तिला पाकिट शोधायचं असतं म्हणून त्याला टिश्यू आणायला पाठवून देते. का तर एवढ्याशा पाकिटासाठी आपण इथपर्यंत आलो आहोत हे त्याला वाटायला नको म्हणूनच ती आता त्याला टिश्यूसाठी पाठवते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली प्रियाचा हा सगळा खेळ बघत असतात. ही किती लोचट आहे हे आता त्यांना कळत असतं. दुसरीकडे अधिराज जो आहे तो आता टिश्यू वगैरे आणून देतो. अधिराज जेव्हा टिश्यू वगैरे आणून देतो ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो इट्स ओके ना, आता तर ठीक आहे ना. त्यावर प्रिया म्हणते की खरं तर ना सॉरी हां, तुमच्यासारख्या अशा मोठ्या माणसाला मी टिश्यू आणायला सांगितला. त्यावर तो म्हणतो की इट्स ओके, त्यात काय हरकत आहे. दुसरीकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली आता अर्जुनला म्हणत असते की आता ही पैसेसुद्धा कसे लुटते, घरात काही आजारी आहेत त्याचसोबत हिला बहीण भाऊ आहेत असं बोलून ही पैसे लुटायचा प्रयत्न करते. आणि बघा ना किती खालच्या थराला जाऊन ही विचार करते. म्हणजे आपल्या अश्विन भाऊजींना सुद्धा पैशांसाठीच ही वापरत आहे हे यावरूनच तर सिद्ध होतं. हिचं काही प्रेम वगैरे नाही आहे. किती खोटारडेपणा असावा ना एखाद्या व्यक्तीमध्ये, असं ही सायली आता अर्जुनला बोलत असते. दुसरीकडे आता प्रियाला तिची पर्स भेटलेली असते पण आता तिकडनं तिला जायचं असतं. पण आता कसं निघावं हे सुद्धा बघत असते ती. मग आता टिशूने तिची साडी वगैरे ती पुसून घेते आणि त्याच वेळेला अधिराजला म्हणते की तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं. चला आता मी ना इथून ना डायरेक्ट कॅब करते आणि जाते. आता कॅबसाठी पैसेसुद्धा ना तिने त्या अधिराजकडूनच घेतलेले असतात. 150-200 रुपयासाठी सुद्धा ती इथे भीक मागत असते आणि तिची लायकी त्या अधिराजसमोर दाखवत असते. काय तर म्हणे माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग आता तोही तिला पैसे देतो कारण ह्या सगळ्या प्लॅनमध्ये तिला अडकवायचं असतं ना आणि यासाठी तिच्याशी गोडी गुलाबीने वागत असतो. वर तिला हेही म्हणतो की तुझ्यासारखी इतकी निरागस सोज्वळ मुलगी मी पाहिलीही नव्हती. मग काय एवढं सगळं तो जेव्हा बोलतो ना तेव्हा मात्र आता ती एका वेगळ्याच तंद्रीमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुनचं बरोबर ह्यांच्याकडे लक्ष असतं. सायली म्हणत असते की कधी होणार आहे ह्यांचं. तर दुसरीकडे मात्र आता चैतन्य हा अस्मितासोबत बोलत असतो. चैतन्यसुद्धा त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगत असतो. तोही म्हणतो की खरं तर ना आज तुझ्यावर जी वेळ आली ना ती वेळ माझ्यावर सुद्धा आली होती. म्हणजे मी सुद्धा तिच्या प्रेमात होतोच की. मग मला सुद्धा ना काही सुधारायचं नाही. मी अगदी जीवापाड प्रेम
प्रेम साक्षीवर केलं होतं, पण तिने मला ऐनवेळेला धोका दिला. मी तर किती स्वप्न बघितली होती संसाराची, मुलाबाळांची, पण तिने ना एका फटक्यात माझा जीव तोडून टाकला. मग त्यावेळेला मला इतका त्रास झाला ना का मी काय सांगू. तरीसुद्धा त्या संकटातून मी बाहेर आलो. का तर माझ्याबरोबर अर्जुन, सायली होते. तुझ्यासोबतसुद्धा अर्जुन आणि सायली आहेत. मग तू ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन सायलीशी जर बोललीस ना तर चांगलं होईल, असं देखील आता चैतन्य जो आहे तो अस्मिताला सांगत असतो. अस्मितासुद्धा आता हरलेल्या चैतन्याला आधार देत असते. अस्मिता ही म्हणते की आज ना खरंच मला तुझ्याशी बोलून ना खूपच बरं वाटलं. म्हणजे आधी मला वाटत होतं की कसं होईल सगळं काही, पण आज तुझ्याशी बोलल्यावर खूप जास्त हलकं वाटलं, असंही आता अस्मिता ही बोलत असते. दुसरीकडे आता अधिराज, अर्जुन आणि सायली हे आता पुढचं प्लॅनिंग करत असतात. अधिराज म्हणतो की बघितलं का, आता इथून तिला पुढे डायरेक्ट कॅबला जायचं आहे, त्याच्यासाठी पण माझ्याकडनंच पैसे घेतलेत. खरंच ना काय बोलावं ह्या मुलीला. आता अर्जुन आणि सायलीला तर ह्या सगळ्या बोलण्याचं खूपच जास्त हसू येत असतं. दुसरीकडे आता ते निघालेले असतात. मग आता पुढे कसा प्लॅन वर्कआउट करायचा याबद्दल आपण नंतर डिस्कस करूच, पण खरंच मदत झाली तुमची ह्या सगळ्यामध्ये. त्यावर आता धीराजही म्हणतो की अशी पोरगी ना मी पहिल्यांदा पाहिली होती की घरात नवरा असूनही असं बाहेर मुलांना फसवते, ते सुद्धा पैशांसाठी. इकडे आता जो एक माणूस असतो तो मात्र प्रियाचा असतो आणि तो शांताच्या मागे असतो. शांता काय करते काय नाही, शांता खरं तर एका हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि तिकडनं बाहेर पडल्यावर सगळे तिकडे बघत असते, कारण तिला असं वाटत असतं की कोणी आपल्याला बघू नये म्हणूनच मग आता ती विचार करत असते आणि ती म्हणत असते की काय करावं, कुठे जावं, पण ना ती बरोबर अचूक रिक्षा करून ना तिथून बाहेर पडते. तर दुसरीकडे मात्र आता तो मुलगा जो आहे त्या रिक्षाचा पाठलाग करत असतो, पण त्याला कुठेही आता सुधरत नसतं. त्याने आता लगेचच प्रियाला कॉल केलेला असतो आणि प्रियाला कॉल करून तो आता सांगू लागतो की मी आता शांताच्या मागावर होतो, शांता मला दिसली होती, ती हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि इथून ना ती आता रिक्षाने पुढे गेली. मी तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण ती मला आता कुठेही भेटलीच नाही, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी प्रियाला कळतात ना, तेव्हा मात्र आता प्रिया त्याला म्हणत असते तू पण काय यार, तू जरा नीट लक्ष द्यायचं ना, तुला सांगितलं होतं ना, त्यावर मी तरी काय करू. ठीक आहे, पण आता तिच्या मागावरच राहा, असं देखील आता प्रियाने त्याला सांगितलेलं असतं. दुसरीकडे चैतन्य आणि इथे अस्मिता जे आहेत ते दोघंही जण बोलत असतात. त्यांचं सचिन विषयावर डिस्कशन होत असतं. जर सचिनच्या गोष्टी तुला पटत नसतील तर तू एकदा बोलून घे त्याच्यासोबत आणि त्याच्याशी नीट काय तो संवाद साध. तुला जर वाटत असेल की तुला फसवतोय तर या नात्यात अडकून राहू नको, कारण तुला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो, असं देखील चैतन्याने समजवलेलं असतं. आता अस्मितासुद्धा म्हणते मी तोच विचार केला आहे, मी आता त्याच्यामध्ये गुरफटणार नाही आहे. मला आता आईबाबांचं म्हणणं पटते, तो मला फसवतोय आणि मला या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आणि त्याचमुळे आता सचिन बद्दल जे काही अस्मिताचं परिवर्तन झालेलं असतं, ही गोष्ट मुळात ते चैतन्याला सुद्धा आवडलेली असते. चैतन्य म्हणतो की बाबा आज तर मामा हा खुश झालेला आहे, मला ना माझ्या भाचीसोबत खेळायला आत्ता घरी मजा येणार आहे. आणि त्याच वेळेला तो आता अस्मिताजवळ असलेल्या बाळासोबत खेळत असतो. तेवढ्यातच तिथे कल्पना आलेली असते. कल्पना चैतन्याला घरात पाहते आणि मग ती विचारते की अर्जुन, सायली कुठे आहेत. मग तो म्हणतो की अर्जुन सायलीला येतच असतील, थांबा येतीलच, पण कल्पनाला काळजी असते, कारण अर्जुन आणि सायली एकदा का घराबाहेर पडले तर फोन उचलत नसतात. ते नेहमीच काळजी आता कल्पनाला असते, कारण काल जो काही प्रसंग झालेला आहे त्यावरून तिला असं वाटत असतं की काही चुकीचं व्हायला नको, आणि म्हणून ती सारखी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, पण काही कॉल होत नसतो आणि त्यामुळेच ना थोडी असं टेन्शन तिला लागलेलं असतं. पण चैतन्य त्यावेळेला तिला सावरत असतो. चैतन्य म्हणत असतो की नका काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. आणि त्याच वेळेला अस्मितासुद्धा समजावत असते. अस्मिता ही आता म्हणत असते की काय चाललं आहे, कशाला एवढी काळजी करतेस, ते काही लहान आहेत का. अगं लहान नसले म्हणून काय झालं, पण बघ ना काल जे काही झाले ते विसरता येईल का. मग तेवढ्यातच ना प्रिया अगदी आरामात आनंदात आलेली असते, कारण तिच्या पैशाचा बंदोबस्त झालेला असतो, त्यामुळे एकदम आनंदात ती असते. ती आता बॅग्स वगैरे ठेवते आणि खुश होते. मग तुम्हा लोकांना काय झाले असं ती विचारते. मग चैतन्याला कल्पना सांगत असते की तू तरी फोन लावून बघ की तुझा कॉल उचलतायत का ते, मी किती कॉल केलेत त्यांना पण माझा कॉल काही उचलत नाही आहे. त्यावर प्रियाला कळतं अर्जुन सायली घराबाहेर पडलेले आहे, म्हणूनच यांना टेन्शन आलेलं दिसतंय. दुसरीकडे आता सचिनने एका लहान मुलीला किडनॅप केलेलं असतं. ती लहान मुलगी असती वकिलाची आणि तिकडे वकिलाला सुद्धा आता टॉर्चर केलं जात असतं. त्या वकिलाच्या कॅबिनमध्ये एक गुंड असतो
असतो जो की सचिनने पाठवलेला असतो महिपतचा माणूस, तो आता त्या वकिलाच्या मानेवर अगदी सुरा ठेवून सांगत असतो की तुला महिपतची केस घ्यावी लागेल. त्याने व्हिडिओ कॉलसुद्धा चालू ठेवलेला असतो जो सचिनचा असतो. सचिन आता म्हणत असतो की बघ, जर तू ही केस घ्यायला नकार दिलास ना तर तुझ्या मुलीला आम्ही तुझ्या ताब्यात देणार नाही. जोपर्यंत महिपत सुटून बाहेर येत नाही तोपर्यंत तुझी मुलगी आमच्याच ताब्यात राहणार. मग ती मुलगीसुद्धा गयावया करून आपल्या बाबांना म्हणत असते की बाबा प्लीज प्लीज मला सोडा, मला खूप भीती वाटते इथे, मला ही लोक मारतील का. मग आता मात्र साक्षी जेव्हा सचिनचं हे रूप पाहते तेव्हा तीसुद्धा खूप मोठ्या धक्क्यात जाते, कारण हे रूप ना तिने कधीच पाहिलेलं नव्हतं जे की ती आत्ता बघत होती. तीसुद्धा थोडा वेगळाच विचार करते की सचिन असा कसा असू शकतो, कारण ती जरा सचिनला वेगळ्याच डायरेक्शनने बघत होती, पण हा तर महिपतसारखाच निघाला, एक घाव आणि दोन तुकडे करणारा. इकडे मात्र आता तो वकील म्हणतो की माझ्या मुलीला काही करू नका, तुमची केस लढायला मी तयार आहे, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता त्याच्या जो मानेला सुरा लावलेला असतो तो बाजूला केला जातो आणि तो मग आता रिक्वेस्ट करत म्हणत असतो की प्लीज माझ्या मुलीला सोडा. पण सचिनने सांगितलेलं असतं की जोपर्यंत तू महिपतची सुटका करत नाही तोपर्यंत काही तुझी सुटका होणार नाही. म्हणूनच आता तो हातापाया पडत असतो. दुसरीकडे आता सायली अर्जुन नसतात म्हणूनच कल्पना अस्वस्थ झालेली असते. पण आता प्रिया म्हणत असते की एवढं कशाला काळजी करतेस. त्यावर आता प्रियाला मात्र समजलेलं असतं की सायली अर्जुन बाहेर गेलेत, त्यामुळे तिच्या डोक्यात सुद्धा विचार सुरू असतात की ही लोक कुठे गेले असते. सायली अर्जुन आता घरी आलेले असतात. घरी आल्याबरोबर आता कल्पना म्हणत असते की काय चाललंय तुमचं, तुम्हाला किती कॉन्टॅक्ट केले पण तुम्ही कॉल का रिसीव करत नसतात, असंही आता कल्पना सायलीला म्हणते. मग प्रिया समोर असते म्हणूनच सायली आता कल्पनाला म्हणते की आई, तुम्हाला आम्ही म्हटलं होतं ना डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, मग उशीर तर होणारच ना, डॉक्टरांकडे गेलो होतो आणि नेमके तुम्ही फोन करत होतात ना तेव्हा आम्ही डॉक्टरांशी थोडं बोलत होतो, असं देखील सायली आता सांगू लागते. सायली आणि अर्जुन जेव्हा प्रियाच्या समोर हे कल्पनाला अशा पद्धतीने उल्लू बनवतात ना त्यावेळेला आता खरं तर हे कल्पनाला नसून प्रियाला उल्लू बनवणं असतं, पण कल्पनाला या सगळ्या गोष्टी कळतात. कल्पना म्हणत असते की बरं ठीक आहे, मला तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला कॉल करत होते. आणि त्याच वेळेला आता कल्पनाचा डायरेक्ट रोष जातो तो म्हणजे इथे असणाऱ्या या प्रियाकडे बघून. प्रियाने आता सगळं सामान तर आणलेलं असतं पण प्रियाने दिवसभर लावलेला असतो, कारण अर्जुननेच मुद्दामून ना आता कल्पनाला या सगळ्याची आठवण करून दिलेली असते. म्हणजेच तो म्हणतो की काय तन्वी, मग काय सगळं सामान आणलंस का किराण्याचं. मग त्यावर आता कल्पना म्हणते मला सांग, तुला सकाळी पाठवलं होतं सामान आणायला, अख्खा दिवस लागतो का सामान आणायला, कुठे भटकत होतीस, म्हणजे तुला जराही गांभीर्य नाही आहे का. असं बोलूनच ना आता आवाज चढवला जात असतो. त्याच वेळेला आता कल्पना जेव्हा प्रियाला हे सगळं बोलत असते तेव्हा प्रिया सॉरी असं म्हणते, पण त्याच वेळेला ना खरं तर अर्जुन मजा घेत असतो. अर्जुन म्हणतो की मला तर वाटलं की आता तर तू ना मम्मा तन्वीला मारशीलच की काय, म्हणजे लहानपणी कसं आम्ही काही ऐकलं नाही का तू आम्हाला कसं मारायचीस, एकदा तर असंच झालं होतं लहानपणी. विने ना शाळेत ना डायरेक्ट घरी यायचा, पण मला यायला ना उशीर व्हायचा कारण मी मैदानात माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत बसायचो. मग तेव्हासुद्धा ना अशीच मॉम ना वैतागत बसायची आणि माझ्या मित्रांना त्यांच्या घरी सगळ्यांना फोन लावायची. त्यानंतर घरी आल्यावर मात्र चांगलाच फटकासुद्धा द्यायची. मग आता अस्मितालासुद्धा तो सगळा प्रसंग आठवतो. म्हणूनच आता इकडे जी काही मजा घेतली जात असते ना त्यावर सायली मात्र म्हणत असते की तुम्ही ना उगाच ना आईची काळजी करते म्हणून तुम्ही तिची मजा घेताय का. आई आहेत म्हणून आपण आहोत, म्हणजे आई काळजीने आपल्याला फोन करून दटावून बोलवून तरी घेतात, पण बाकीच्या घरांमध्ये आई नसतात तेव्हा आणि तुम्ही त्याच आईला नावं ठेवताय का, असंही आता सायली म्हणत असते. त्यावर प्रियाही आता सायलीप्रमाणेच लगेच कल्पनाची बाजू घेऊ लागते आणि म्हणत असते की हो बरोबर आहे सायली तुझं, आज आई आहे म्हणूनच तर आपण आहोत, म्हणजे आई आपली काळजी किती करतात ना. मग आता कल्पना आधीच डोकं फिरल्यामुळे प्रियावर चांगलाच आवाज चढवते आणि प्रियाला म्हणते तुला सुद्धा सकाळपासून पाठवलं होतं, ती आत्ता जाऊन तू घरी येतेस, एवढं सगळं सामान आणायला तुला एवढा वेळ लागतो का गं. हां फक्त यादी दिली होती ते सगळं सामान आणायचं होतं. मग आता अस्मिता ही तिची मुद्दामून मस्करी करते, काय गं कुठे होतीस एवढा वेळ. त्यावरती म्हणते की सामान मी घेतलं पण ना कॅबच भेटत नव्हती मार्केटमध्ये आणि कॅब भेटत नव्हती, कमाल झाली. प्रियाला आता असं ना तसं सगळीकडनंच आता हे लोक अडकवून टाकत असतात. चैतन्य म्हणतो की मार्केटच्या बाहेरच किती कॅब्स असतात आणि मग काय किती गाड्या असतात, रिक्षासुद्धा असतात, त्या ऑटो वगैरे करून यायचं होतं ना, असंही बोलून ना आता प्रियाला बोलण्यामध्ये
घरामध्ये अडकवलं जातं. त्यामुळे आता प्रियाची बोलतीच बंद होते. मग प्रिया शांतच राहते, कारण आता तिची बाजू घ्यायला अश्विनही घरात नसतो. त्यानंतर आता कल्पना म्हणत असते की जा चला फ्रेश व्हा, पटकन बाकी कामंही करायची आहेत. दुसरीकडे आता पाहायला मी नागराज आणि महिपत हे दोघंही जण विचार करत असतात. तेवढ्यात एक हवलदार येतो आणि तो दीक्षितचा जो म्हणजे व्हिडिओ असतो, सचिनने त्या वकिलाला कसं धमकवलं आहे तो व्हिडिओ त्या नागराज आणि महिपतला दाखवतो. मग तो व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र आता महिपत त्या दीक्षितच्या प्रेमातच पडलेला असतो. दीक्षितने ज्या पद्धतीने हे सगळं हँडल केलेलं आहे ना, ते एकदम कमालीचं आहे. आणि त्याच वेळेला आता हवलदाराकडे पुन्हा त्याचा फोन दिला जातो आणि नंतर नागराजला सांगितलं जातं की जरा साक्षीला कॉल लावला. मग आता साक्षीला फोन केला जातो. साक्षी आणि सचिन एकत्रच असतात आणि त्याच वेळेला दीक्षितसोबत म्हणजे सचिनसोबत महिपतला बोलायचं होतं, म्हणूनच हा फोन केलेला होता. मग आता महिपत जो आहे तो म्हणत असतो की काय कसं चाललंय सगळं काही. मग आता महिपत म्हणतो की सचिन तू एकदम भारी काम करतोयस बघ, आपल्याला आवडतं तुझं काम, तुझे काम करण्याची पद्धतच एकदम भारी आहे. मग आता साक्षी म्हणत असते की अण्णा मी सुद्धा सचिनचं हे रूप पहिल्यांदाच बघितलंय. सचिनने जे काही काम केले ना ते एकदम भारीच आहे, हे तर काम मलाही जमलं नसतं असंही आता म्हटलं जातं. मग इकडे सचिन आणि त्याचसोबत साक्षी एकाच गाडीमध्ये बसून इकडे मात्र महिपतसोबत बोलत असतात. महिपतला सचिनचं काम आवडत असतं आणि म्हणूनच तारीफवर तारीफ होत असते आणि सचिनला माहिती आहे यासाठी आपल्याला मजबूत पैसा मिळणार आहे आणि म्हणून थोडंसं धमकवायचं काम केलं काय म्हणून झालं आपण ह्या सगळ्यांच्याच म्हणजे साक्षीच्या आणि अण्णांच्या मनामध्ये राज्य करू शकू आणि आपल्याला जेवढा पैसा हवा असेल तेवढा पैसा भेटेल, यामुळेच तो आता खुश असतो. दुसरीकडे प्रिया आता वाट बघत असते अश्विनची, पण आता ना तिला राग येत असतो. अश्विनचा तेवढ्यातच फोन येतो आणि अश्विन जो आहे तो प्रियाला सांगतो की मी आज निघालो आहे पण मला यायला उशीर होतोय, कारण इथे अतिक्रमणाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त झालं आहे, त्यामुळे मला यायला उशीर झालेला आहे असंही आता तो म्हणतो. ट्रॅफिकमध्ये अडकलोय, थोड्याच वेळात पोहोचेन असंही तो बोलून आता फोन ठेवतो. आता अश्विनच्या मागून खूप जास्त गाड्यांचा आवाज येत असतो. जसा अश्विन फोन ठेवतो तसा प्रियाला अश्विनमुळे एक आयडिया येते आणि मग ती म्हणते की अश्विन तू तर एकदम भारीच काम केलेस बघ माझं. मग आता ती लगेच ना नोटीस पाठवायचं ठरवते, म्हणजेच नोटीस पूर्णपणे टाईप करते आणि ती नोटीस आहे ना त्या मुलाला पाठवते आणि ती नोटीस ती आता शांताच्या रूमला लावायला त्या मुलाला सांगते. म्हणजे निदान अतिक्रमणाची नोटीस आली आहे म्हटल्यावर शांता जे आहे जिकडे कुठे असेल ना ती बरोबर तिथपर्यंत येईल आणि मग शांताचा काटा काढता येईल असाही विचार ना आता मात्र प्रियाच्या डोक्यात असतो आणि म्हणूनच प्रियाने ते सगळं केलेलं असतं. इथे अतिक्रमणाची नोटीस लागलेली आहे एका मुलीकडनं अर्जुनला कळतं आणि अर्जुन हे सगळं काही ऐकल्यानंतर त्याला धक्का बसतो. मग आता सायलीही विचार करते की काय करायचं आहे, पण दुसरीकडे मात्र प्रियाच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला असतो म्हणून प्रिया खूप जास्त खुश असते, कारण प्रियाने अतिक्रमणाची नोटीस बघितलेली असते. तर तिला अश्विन म्हणतो की काय चाललंय तुझं, दाखव ना मोबाईलमध्ये, कशामुळे एवढी खुश झाली, कोणता जोक बघितलास. त्यावर प्रिया कन्फ्यूज होते. पण आता सायली अर्जुन या सगळ्यातून कसा मार्ग काढतील आणि शांताला कसं वाचवतील हे पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.